आंबवडी म्हणलं की बघूनच तोंडाला पाणी सुटतं. आज आपण फक्त 2 साहित्य वापरून बनवणार आहे मार्केट सारखी खुसखुशीत आंबवडी. ही आंबवडी चिकट-चिवट होत नाही, खाताना दाताला चिटकत नाही, जिभेवरती ठेवतात पटकन विरघळते, खायला तेवढीच टेस्टी बनते. बाहेर ठेवली तर 15 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिना टिकते. नमस्कार, मी आशा. आशाची तुम्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे आंबवडी. तर चला बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात पहिले मी आंबे घेतलेले आहेत. हे आंबे तोतापुरी आंबे आहेत आणि हे चांगले स्वच्छ धुवून त्याची छिलके काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही आंबे कुठले पण घ्या, पण आंबे चांगले पिकलेले असावेत आणि आंब्याला कलर पण छान असावा. बघा अशा पद्धतीने साऱ्या आंब्याचा गर तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आंब्याचा गर काढून झालेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर आपल्याला फिरून घ्यायचा आहे. बघा मस्त असा आंब्याचा गर तयार झालेला आहे आणि एका गाळणीच्या मदतीने हा गर तुम्हाला गाळून घ्यायचा आहे. गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे की आंब्याला जे केसर असतं ते केसर ह्या गर मध्ये आलं नाही पाहिजे. आपला गर गाळून झालेला आहे बघा. एवढा गर तयार मिळालेला आहे आपल्याला. कलर पण किती छान आहे आणि त्याच्यानंतर हा गर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि वाटीच्या ह्याने मोजून घ्यायचा आहे वाटीने. आता हा टोटली जवळ-जवळ 2.5 वाट्या गर बनलेला आहे. तयार झालेला आहे आपला आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेला आहे आणि हे चांगला 5-6 मिनिटं तुम्हाला मिडियम गॅसवरती हा गर तुम्हाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि हलवत हलवत राहायचं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला आता फुल गॅस करायचा आहे आणि याच्यावरती 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवून हा गर तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि अधूनमधून तुम्हाला हे हलवत राहायचं आहे बरं का, नाहीतर कढईला चिटकून जाईल. तर बघा हा गर आपला घट्ट झालेला आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2.5 वाट्या गर होता तर 1/4 वाटी याच्यामध्ये साखर घालणार आहे, म्हणजे गराच्या 1 पट साखर. तर बघा साखर घातल्यानंतर पुन्हा आता हे मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे आणि पुन्हा आता तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला हे दाटसर मिश्रण करून घ्यायचं आहे. कारण इथून पुढची सगळी स्टेप महत्त्वाची आहे. तरच आपल्या वड्या बनणार आहेत. बघा आता हलका-हलकासा दाटसरपणा यायला लागलेला आहे आणि ह्या मिश्रणाला चकाकी यायला लागलेली आहे. आता आपल्याला इथं या मिश्रणाची तार बनलेली आहे बघा अशा पद्धतीने. आणि मिश्रण बघा आता चांगलं घट्ट झालेलं आहे आणि कढई सोडायला लागलेला आहे. जवळ-जवळ आपलं वडी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे पिठी साखर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे. इथे गॅस तुम्हाला कमीच ठेवायचा आहे. साखर घातल्यानंतर पिठी साखर घातल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यामुळं मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात होतो. आता बघा घट्ट गोळा बनायला लागलेला आहे. आपल्या मिश्रणाला मस्त अशी चकाकी आलेली आहे. आता आपल्या इथं पुन्हा 2 चमचे साखर घालायची आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता बघा
मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे. एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही अगोदर पण लावून ठेवू शकता. एका वाटीला पण तूप लावून ठेवायचं आहे आणि हे सगळं मिश्रण तुम्हाला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण तुम्हाला पटकन थापून घ्यायचंय, नाहीतर हे मिश्रण घट्ट होतं. वाटीच्या मदतीने चांगलं पसरून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने. आणि आता हलकेसं गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या कट करायच्या आहेत. थंड झाल्यावर याच्या वड्या पडणाऱ्या नाहीत. बघा अशा पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. काजू कतलीचा आकार देऊ शकता किंवा चौकोनी वड्या पण तुम्ही कट करू शकता. बघा मी काजू कतलीचा आकार दिलेला आहे. आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आता ह्या वड्या थंड होण्यासाठी अर्धा तास ठेवायच्या आहेत. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता एक उलटाणे घ्यायचंय, त्याच्या साईडने कडाकडाने असं मोकळं करायचं आहे आणि त्याच्यानंतर या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने एक 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 वडी अशी मोकळी करायची आहे, काढून घ्यायची आहे. आता जाड पातळ तुम्ही वड्या तुमच्या आवडीनुसार पण बनवू शकता बरं का. तर मी थोड्याशा पातळच बनवल्या आहेत. जसे काजू कतली जे असते ना, तसे सेम वडे बनवलेले आहे हे. बघा अशा पद्धतीनं असं खालपर्यंत उलटाणं घालून असं मोकळं-मोकळं करायचं म्हणजे सुटसुटीत होतात. अजिबात चिटकत नाहीयेत. अशा पद्धतीने आपण साऱ्या वड्या करून काढून घेऊया. या वड्या जर तुम्ही लक्ष देऊन केल्या, तर तुमच्या पण ह्या वड्या अगदी काजू कतलीसारख्या विकतच्या वड्यासारख्या तयार होते. तर ह्या वड्या तुम्ही नक्की करून बघा. करायला अगदी साध्या सोप्या आहेत. खायला तेवढ्याच टेस्टी लागतात बरं का. आणि ह्या वड्या फक्त आणि फक्त आंब्याच्या सीझनमध्येच बनतात बरं का. तर चला आपण टेस्ट करून बघूया. बघा तोंडात टाकताच ही वडी विरघळते, खायला पण तेवढीच टेस्टी लागते. तर हे तुम्ही नक्की करून बघा. आशिष किचन चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.